नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण समजून घेणार आहोत रेफरन्स व्हेरिएबल. रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे काय स्टुडंट्स? एकदम सिंपल कन्सेप्ट आहेत आणि या कन्सेप्ट जर का तुम्ही समजल्या तर तुम्हाला एकदम रियालिटीमध्ये C++ खूप अशी म्हणजे इझी वाटेल, नॉट डिफिकल्ट. आपण जर का विचार केला C++ मध्ये काय हो रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे काय की एका व्हेरिएबलला सेम नाव द्यायचं, म्हणजे एका व्हेरिएबलला एक नाव आहे त्याला वेगळं नाव द्यायचं. ठीक आहे, त्याच कोडमध्ये त्याच प्रोग्राममध्ये त्याला म्हणतो आपण रेफरन्स व्हेरिएबल. ठीक आहे, रेफरन्स म्हणजे काय की तो एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे, बट स्टुडंट्स त्या व्हेरिएबलला नाव वेगळं दिलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आता त्याला दुसरं नाव दिलं आहे अँडच्या मदतीने. अँड हा एक वर्ड आपण कीवर्ड यूज केला आहे आणि त्याच्यासोबत त्याला काय केलं आपण तो व्हेरिएबलला दुसरं नाव दिलं आहे. ठीक आहे, ही आपल्याला यूज होणार आहे. सो दॅट बिकॉज ऑफ दॅट रिझन ओनली ही कन्सेप्ट आपल्याला तिथं दिली. रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे वन व्हेरिएबल हॅव्हिंग टू नेम्स. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं असेल स्टुडंट्स. आता सगळ्यात महत्त्वाचं काय पॉईंट आहे की चेंजेस वाया रेफरन्स अफेक्ट ओरिजिनल. म्हणजे काय होतं, ओरिजिनल गोष्टींना पण अफेक्ट होतं, ओरिजिनल व्हेरिएबल नेमला पण अफेक्ट होतं स्टुडंट्स. ठीक आहे, यूज अँड आपल्याला यूज करावं लागणार आहे कारण चेंज करण्यासाठी. आता बीला आपण इक्वल टू ए, म्हणजे बी म्हणजे ए म्हणजे काय, बीला व्हॅल्यू काय दिली, एची व्हॅल्यू, म्हणजे ए पण बी आहे आणि बी पण ए आहे, लाईक दॅट. सिम्पल. नो न्यू मेमरीज यूज, बोथ शेअर द सेम ॲड्रेस. म्हणजे काय, सेम ॲड्रेस लोकेशन आहे कारण दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं पाहिजे स्टुडंट्स, जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही आहे ह्यामध्ये. नाव helps in passing variables to functions efficiently म्हणजे काय, passing variables to functions म्हणजे आपण तिथं व्हेरिएबल्सला पास करू शकतो फंक्शन्समध्ये विथ द स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम फास्टली अँड इझिली विदाउट एनी कोड प्रॉब्लेम्स. म्हणजे ज्याच्यामध्ये कोड एरर वगैरे आलेला आहे असं काही नाही होते. ठीक आहे, वर्क्स लाईक अ निकनेम इन टू ओरिजिनल व्हेरिएबल. म्हणजे काय, एका एका व्हेरिएबलला आपण काय करतोय, व्हॅल्यू स्टोअर करतोय. तर कशाची, त्याची न्यू व्हॅल्यू एका वेगळ्या पद्धतीने. म्हणजे काय करतोय आपण, फॉर एक्झाम्पल मी काय केलंय, INT नेम म्हणतोय. ठीक आहे, INT नेम. ठीक आहे, ही काय झाली एक, आणि त्याच्यानंतर अँड करतोय नेम. ठीक आहे, इज इक्वल टू नाम किंवा म्हणू शकतो आपण नाव. ठीक आहे, मराठीमध्ये. ठीक आहे, आता असं आपण केलं, याचा अर्थ काय की ह्याची जी व्हॅल्यू आहे नेम आणि नाव म्हणजे सेमच झालं ना, इंग्लिशमध्ये नेम आणि मराठीमध्ये नाव. ठीक आहे, तर असं आहे, सिम्पल आहे, म्हणजे रेफरन्स दिला त्या गोष्टींचा. हे क्लिअर झालं पाहिजे स्टुडंट्स. सिम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे आणि असे इंटरेस्टिंग कन्सेप्ट्स आहेत ना C++ मध्ये. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून मजा येणार आहे. ठीक आहे, वर्क्स लाईक अ निकनेम. ठीक आहे, त्याच्यानंतर यूज फॉर ऑब्जेक्ट एलियासिंग म्हणजे एलियासिंग इन WOP. एलियासिंग आपल्याला करावं लागतं WOP मध्ये, त्यावेळेस त्याचं यूज होतं. म्हणजे रेफरन्सचा वापर आपल्याला खूप ठिकाणी करावा लागतो. सिम्पली जसं मी सांगितलं, INT A इज इक्वल टू 100, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑलरेडी स्टोअर केलेली आहे. आता INT रेफरन्स अँड रेफरन्स इज इक्वल टू A. ठीक आहे, रेफरन्स व्हेरिएबल इनिशियलाइज केलं रेफरन्स व्हेरिएबलला आणि रेफरन्समध्ये दुसरी व्हॅल्यू स्टोअर केली आता 200. मग जेव्हा Coutने जेव्हा Aला प्रिंट करू तेव्हा त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 200 येणार आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, तुम्हाला कोडमधून बघितल्यानंतर समजणार नाही आहे, आपण डायरेक्टली VS कोडमध्ये जाऊ. VS कोड सारखं कंपायलर आहे हा स्टुडंट्स, खूप चांगला कंपायलर आहे. आणि ह्या कंपायलरला आपण या कंपायलरमध्ये तो जो रेफरन्स व्हेरिएबलचा जो कोड आहे तो आपण इथं समजून घेऊ. ठीक आहे, याला जो पहिला जो कोड आहे त्याला आपण कट करू. ठीक आहे, आणि आपण इथं स्टार्ट करू. पहिले दोन लाईन तुम्हाला माहितीच आहे स्टुडंट्स, कुठले हॅश इन्क्लूड IOStream हेडर फाईल युजिंग नेमस्पेस std. त्यानंतर बेसिक फंक्शन नाही करायचं होतं, ह्यावेळेस काय करायचं आपल्याला, बेसिक फंक्शन आपल्याला करायचं आहे INT मेन. ठीक आहे, INT मेन काय बेसिक फंक्शन आहे, हा मेन फंक्शन. ठीक आहे, त्यामध्ये आपण ऑलरेडी स्टोअर करणार एक व्हेरिएबल INT A इज इक्वल टू 100. जसं मी तुम्हाला तो कोड दाखवला होता सेम तसाच आहे, थोडासा वेगळा आहे. INT A इज इक्वल टू 100. आता रेफरन्स करणार आहे आपण त्याला INT अँड जो ऑपरेटर आहे, जो कीवर्ड आपण यूज करतो अँड,
त्यामध्ये ती व्हॅल्यू आपण स्टोअर करतो. रेफरन्स इज इक्वल टू ए. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी स्टोअर करणार आहे आता. ठीक आहे, जे काय स्टोअर करणार ते एच्या व्हॅल्यूमध्ये स्टोअर होणार. सो इट इज अ रेफरन्स. तो काय आहे, तो एक रेफरन्स आहे. ठीक आहे, तो एक रेफरन्स आहे. हे क्लिअर झालं. त्यानंतर आता काय करणार आहोत आपण काय करणार आहोत, पहिले ओरिजिनल व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. ठीक आहे, ती म्हणजे काय, सी आउट. ठीक आहे, सी आउट ओरिजिनल व्हॅल्यू असणार आहे ए. ठीक आहे, ओके, आपण इंग्लिशमध्ये करू. ओरिजिनल व्हॅल्यू विल बी जी ए आहे ती. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, बॅकस्लॅश एन. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, रेफरन्समध्ये न्यू व्हॅल्यू स्टोअर करायची. फॉर एक्झाम्पल 400 करा किंवा 300 करा. याच्यामध्ये काय केले आपण, रेफरन्समध्ये न्यू व्हॅल्यू स्टोअर केली आहे. ठीक आहे, ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सी आउट. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला आफ्टर मॉडिफाईंग काय झालंय ते चेक करायचं. राईट, मॉडिफाईंग काय केलंय, रेफरन्स ई. ठीक आहे, त्यानंतर बॅकस्लॅश एन. का एचे, कारण एचं का आपण घेतलेलं आहे तर कारण व्हेरिएबल ए का घेतलं, कारण त्याच्यामध्ये रेफरन्स घेतलेला आहे आपण ऑलरेडी. तर त्यामुळे रिटर्न 0. आता बघू आपला जो कोड आहे तो करेक्ट काय आहे का नाही आहे. आणि परत त्याला आपण काय करू, इनिशियलाइज बघू ड्राय रन करून. ठीक आहे, आपला जो कोड आहे स्टुडंट्स तो सक्सेसफुल एक्झिक्यूट झालेला आहे. आणि ह्यामध्ये स्टुडंट्स सिम्पल बघा, ओरिजिनल व्हॅल्यू विल बी 100 आफ्टर मॉडिफाईंग रेफरन्स 400. म्हणजे काय केलं, रेफरन्स दिलाय आणि रेफरन्स दिल्यानंतर त्याच व्हेरिएबलमध्ये आपण ती व्हॅल्यू स्टोअर केली आहे. ठीक आहे, बट दोघांचं जो सेम मेमरी म्हणजे सेम आहे, दोन्ही सेम आहे. ए आणि रेफरन्स हे दोन्ही सेम आहे. आता काय करू आपण, ह्याला ड्राय रन करून बघू ह्या कोडला. ठीक आहे, सिंपल वेमध्ये. पहिले 2 लाईन तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स काय आहेत ते, हेडर फाईल आहेत आणि त्यानंतर स्टँडर्डायझेशन. ठीक आहे, सेकंड. त्याच्यानंतर थर्ड इज INT मेन बेसिक फंक्शन. ह्यामध्ये स्टुडंट्स आपल्याला काय करायचं आहे, बेसिक आपल्याला व्हेरिएबल आपण इथं डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. आणि त्यानंतर आपण काय केलं, अँड रेफनी काय केले, इज इक्वल टू ए. म्हणजे काय, आता रेफरन्समध्ये ए मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली तिच्या रेफरन्समध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केलेली असणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, ठीक आहे स्टुडंट्स, आपल्याला हे क्लिअर झालं पाहिजे. रेफरन्स ए हे झालं पाहिजे. रेफरन्समध्ये जी व्हॅल्यू आता ती ए मध्ये व्हॅल्यू. ठीक आहे, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. आता काय केलं आहे आपण, ठीक आहे, ओरिजिनल व्हॅल्यू पण आपण इनपुट घेतलेली, आउटपुट घेतलेलं आहे. बट आता काय केलं आहे आपण, रेफरन्समध्ये काय केलं आहे, रेफरन्समध्ये आपण काय केलेलं, रेफरन्समध्ये 400 व्हॅल्यू स्टोअर केली. काय 400, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू होती, 200 होती ऑलरेडी. ती आता काय झाली, 400 झाली, चेंज झाली. बट आपल्याला काय दिसतं इथं, रेफरन्समधली व्हॅल्यू चेंज झाली. बट ॲक्च्युली 200 इज इक्वल टू 400 झाले. ठीक आहे, मग आता जेव्हा 100 होतं ना, राईट, 100 होतं. सो 100 झाले. ठीक आहे, 100 इज इक्वल टू 400. आता मग काय झालंय की जेव्हा आपण सी आउटनी एला प्रिंट करतोय, परत सी आउटनी एला प्रिंट करतोय, तर तो काय म्हणतोय, आफ्टर मॉडिफाईंग काय म्हणतोय, त्याची व्हॅल्यू 400. कारण C++ला कळून चुकलंय की आता ज्या एची व्हॅल्यू 100 होती त्याला रेफरन्स व्हेरिएबलनी काय केले, त्याची व्हॅल्यू चेंज केली आणि त्याची व्हॅल्यू आता 400 ठेवलेली आहे. ठीक आहे स्टुडंट्स, इथपर्यंत क्लिअर झालं पाहिजे. खूप इझी कन्सेप्ट होती. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत टाईप कास्टिंग. ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती जॉईन करायची आहे. आपले मेगा ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, लवकरात लवकर जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. OOPS, DMS, DSU, त्याच्यानंतर
आपले जे डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथन आहे, AIML त्याचे पण सब्जेक्ट्स आपण शिकवतो स्टुडंट्स. प्रॉपर आपले रोज लाईव्ह क्लासेस होतात, रेकॉर्डिंग्स तुम्हाला आपल्या ॲपवरती भेटतात. आणि तुम्हाला मेगा नोट्स तर माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे डिप्लोमॅटिक अकॅडमीची मेगा नोट्सची क्वालिटी काय असते, की त्याच्यामुळे किती स्कोर होतोय मुलांचा. ठीक आहे स्टुडंट्स, होप या गोष्टी कळल्या असतील. इथं आपण स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.